यंदाच्या वर्षात अपंग व्यक्तींच्या कल्याणासाठी तब्बल 14 कोटी रुपयांच्या विविध योजनांचा प्रस्ताव ठाणे महापालिका प्रशासनानं तयार केलाय. शिक्षणासाठी शिष्यवृत्ती, बेरोजगार भत्ता, विवाहासाठी अर्थसहाय्य, ज्येष्ठ दिव्यांगांना उदरनिर्वाह अनुदान, आरोग्य विमा आणि पुनर्वसन सेवांसह विविध योजनांचा समावेश आहे. यासंबंधीचा सविस्तर प्रस्ताव प्रशासनानं तयार केला असून येत्या 20 जुलै रोजी होणाऱ्या सर्वसाधारण सभेपुढे मान्यतेसाठी तो सादर केलाय. ठाणे महापालिकेच्या समाज विभाग विकास विभागानं 2024-27च्या आर्थिक वर्षासाठी अपंग व्यक्ती कल्याणकारी योजनांचा प्रस्ताव तयार केलाय. त्यासाठी 14 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून विविध वैयक्तिक आणि सार्वजनिक लाभाच्या योजना राबवण्यात येणार आहेत. मागील वर्षी म्हणजे 2025-26 या आर्थिक वर्षात योजनांसाठी 17 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. त्यावेळेला 12,188 अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी 10,886 अर्ज पात्र ठरले असून या लाभार्थ्यांवर 13 कोटी 8 लाख रुपयांहून अधिक खर्च करण्यात आलाय. यंदाच्या प्रस्तावात अपंग विद्यार्थ्यांना शालेय आणि उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती, खेळाडूंकरता शिष्यवृत्तीसह विविध योजनांचा समावेश आहे. या योजनांसाठी पालिकेकडून अर्ज मोफत उपलब्ध करून देण्यात येणार असून आधार कार्ड, मतदान ओळखपत्र, UDID कार्ड आणि उत्पन्नाचा दाखला यासारखी आवश्यक कागदपत्र सादर केल्यानंतर पात्र लाभार्थ्यांना लाभ दिला जाईल. लाभार्थी संख्या उद्दिष्टापेक्षा जास्त झाल्यास प्रभाग समितीवर लॉटरी पद्धतीनं निवड केली जाणार आहे. योजनांच्या अंमलबजावणीसाठी आवश्यक निविदा प्रक्रिया, निधीचा पुनर्नियोजन आणि गरजेनुसार योजनांमध्ये बदल करण्याचे अधिकार आयुक्तांना देण्याचा प्रस्ताव आहे. या संपूर्ण प्रस्तावाला प्रशासकीय आणि वित्तीय मंजुरीसाठी सर्वसाधारण सभेपुढे मंजुरीसाठी सादर करण्यात आला आहे.